नमस्कार. MPSC एक्झाम मंत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी JD सर. ओके, आता आपण P2P मॅथ्स याच्यामध्ये जे काही क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे त्याच्यातले क्वेश्चन पाहूयात. आपला प्रश्न असा आहे, 60 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 2:3 आहे, तर किती लिटर दूध टाकले म्हणजे त्याचे गुणोत्तर 5:3 होईल. आता इकडे लक्ष द्यायचे. आता 60 लिटर आहे, बरोबर आहे, आणि प्रमाण आहे दूध आणि पाण्याचं. दूध पाणी किती आहे? 2:3. ओके, काय करायचं, हे 60 लिटर आहे तसं. आता खाली ह्या दोघांची बेरीज करायची. 3 + 2 5 इथे लिहिले, बरोबर, गुणुले. आता कशाचं प्रमाण काढायचे? जर दुधाचं प्रमाण काढायचं म्हटलं तर गुणुले 2 करायचं दूध, आणि पाण्याचं प्रमाण काढायचं म्हटलं तर हे 60 आहे तसे वर, खाली दोघांची बेरीज, आणि पाण्याचं किती आहे? 3 आहे. साधं सिंपल आहे, दूध आणि पाणी. आता इथे 5 × 5 आणि 12चा भाग जातोय. 12 × 2 = 24 लिटर दूध येते, आणि इथे पण 5 × 5 आणि 12चा भाग जातोय. 12 × 5 = 60. 12 × 3 = 36. 36 लिटर काय आलं? पाणी आलं. साधा सिंपल आहे. कशा पद्धतीने केलं? 60 वर आहे तसं लिहिलं, या दोघांची बेरीज खाली लिहिली. दुधाचं प्रमाण आहे म्हणून 2 × 2 केलं, पाण्याचं प्रमाण असलं तर ×3 करायचं. ओके, आता आपल्याला विचारलंय किती लिटर दूध टाकले. आता दोन्ही पद्धतीने आपण पाहूयात किती लिटर दूध टाकले म्हणजे. आता इकडे लक्ष द्यायचं, दूध हा. आता पाहायचं इथे किती आहे? 24 अधिक x लिटर दूध टाकले, आणि पाण्याचं प्रमाण आहे 36, तर किती होतं इथे गुणोत्तर? 5:3. आता बाय ऑप्शन थ्रू जाऊयात. 24 लिटर आपल्याकडे दूध आहे. किती लिटर दूध? x लिटर. पहिला ऑप्शन आहे 36. 24 अधिक 36. पाणी मिसळलंय का? नाही मिसळलंय, पाणी आहे तसंच 36. तर 5:3 येतंय का चेक करायचं. 24 आणि 36 किती? 60. 60 भागिले 36. 12 × 12 12 × 5 60 आणि 12 × 3 36. 5:3. 5 भागिले 3 म्हणजे 5:3 प्रमाण येते. म्हणजेच किती लिटर? 36 लिटर दूध टाकले म्हणजे ऑप्शन नंबर 1 36 लिटर. लक्षात येते? साध्या सिंपल मेथडने सुरुवातीला दूध आणि पाणी काढून घेतलं. कशा पद्धतीने काढून घेतलं? बरोबर. आणि त्याच्यानंतर किती लिटर? तर बाय ऑप्शन थ्रू डिरेक्टली टाका. जर नसेल जमत तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 इकडे आणि 36 × 5 तिकडे, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग त्याला परत वेळ जाणार आणि सोल्युशन काढायला लागणार. त्याच्यापेक्षा x ची व्हॅल्यू इथं बाय ऑप्शन थ्रू घ्या. 5:3 येते का चेक करायचं. ओके, अशा पद्धतीने पुढे जाऊयात. हा एक पैसे नाणी हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण सोडूयात. आता लक्ष द्यायचे, एका पिशवीमध्ये 25 पैसे, 10 पैसे आणि 5 पैशांच्या नाण्याचे गुणोत्तर 1:2:3 आहे. हे डॉलरचं काढून टाका. 1:2:3 आहे. जर पिशवीमध्ये एकूण 30 रुपये असल्यास 5 पैशांची नाणी किती? आता इकडे लक्ष द्यायचं. हे इथे 25 पैसे, 10 पैसे आणि 5 पैसे, ह्याचं प्रमाण किती आहे? 1:2:3. बरोबर आहे, 1:2:3. हे 25 पैसे, 10 पैसे आणि 5 पैसे. ओके, आता ह्याला x लावायचं फक्त. x ही झाली नाण्यांची संख्या. नाण्यांची संख्या 1x 2x आणि 3x. 1:2:3 हे x झालं. आता 25 गुणुले ह्याचा गुणाकार करायचा फक्त दोघांचा. ते झाले पैसे तुमचे. पैसे म्हणजे रुपये किंवा पैसे. हे 25x, हे 10 अधिक हे 20x अधिक 5 त्रिक 15x. हे झाली नाण्यांची संख्या, म्हणजे 25 पैशांच्या नाण्यांची संख्या 1x
10 पैशांच्या नाण्यांची संख्या 2x आणि 5 पैशांच्या नाण्यांची संख्या 3x. आता या दोन्हींचा गुणाकार केला 25x, 20x आणि 15x. किती आहेत एकूण 30 रुपये. आता हे सगळं पैशामध्ये आहे आणि हे 30 रुपयामध्ये आहे, म्हणजे 30 गुणुले 100 पैशामध्ये कन्वर्जन करून घेतलं. बरोबर, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, त्या हिशोबाने. आता यांची बेरीज करा. 25 आणि 20 45x, 45 आणि 15 60x, 60x आणि हे किती 3000. हे पैशामध्ये झालं दोन्ही पण कन्वर्जन. x इज इक्वल टू 3000 भागिले 60. शून्यला शून्य गेला, 6 एके 6, 6 पंचे 30, 50. x इज इक्वल टू 50 आले. बरोबर आहे, x ची व्हॅल्यू. आता आपल्याला विचारलेलं आहे 5 पैशांच्या नाण्यांची संख्या. 25 पैसे, 10 पैसे आणि 5 पैसे. 5 पैशांची नाण्यांची संख्या आहे 3x, म्हणजे 5 पैसे नाण्यांची संख्या किती 3x. 3 गुणुले x किती आले 50. 5 त्रिक 15, 150. नाण्यांची संख्या किती आहे 5 पैशांच्या 150. 150 कुठे आले 150. ऑप्शन नंबर 3. जर आपल्याला 10 पैशांच्या नाण्यांची संख्या विचारली तर 2x, म्हणजे 2 गुणुले 50 100 आणि 25 पैशांच्या नाण्यांची संख्या विचारली तर 1x, म्हणजे फक्त 50. लक्षात आलं कशा पद्धतीने? ह्याचं उत्तर येते 150. 5 पैशांच्या नाण्यांची संख्या. इथपर्यंत आले? ठीक आहे, पुढचं पाहूयात आपण. आता एका अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 7:5 आहे. सोने आणि तांबे. इथे लिहिलं सोने आणि इथे लिहिलं तांबे. यांचं प्रमाण किती दिले 7:5. ओके. आता तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत सोने आणि तांबे यांचे प्रमाण किती आहे 5:7. सोने 5 आणि इथे 7. ही पहिली अंगठी आणि दुसरी अंगठी. दोन्ही अंगठे वितळून नवीन अंगठी तयार केली. दोन्ही अंगठी वितळायची म्हणजे काय, ह्याची बेरीज करायची. 7 5 12 आणि 7 5 12. नवीन अंगठी तयार केली. आता हे 12 12 दिसत आहेत म्हणजे काय, 12 ने भाग दिला तर 1:1. नवीन अंगठी तयार केली आणि सोने आणि तांबे यांचे प्रमाण काय असेल 1:1. प्रश्न आला होता आता ग्रुप सी ला, आपल्या लक्षात आला असेल सोने तांबे अशाच पद्धतीचे मिश्रणाचा. ओके, तर त्या अनुषंगाने हा प्रश्न फॉर्मॅट केलाय. सोने आणि तांबे पहिल्या अंगठीमध्ये 7:5, दुसऱ्या अंगठीमध्ये 5:7. सोने तांबे दोन्ही वितळवल्यात, दोघांची बेरीज करायची. इथे 12 होणार आहे, इथे 12 होणार आहे. 12 ने भाग दिला 1:1. नवीन जे अंगठी तयार होणार आहे त्याचं सोन्याचं आणि तांब्याचं 1:1 म्हणजे समसमान असणार आहे. बस इथेच प्रश्न सुटला. ओके, अशा पद्धतीचा क्वेश्चन होता तो. क्वेश्चन मोठा दिसतोय पण त्या क्वेश्चन मध्ये असं काही नव्हतं. आता एका व्यक्तीने 40 लिटर दुधात 10 लिटर पाणी टाकले आणि दुसऱ्या 60 लिटर दुधात 20 लिटर पाणी टाकले, तर दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर किती? आता सुरुवातीला 40 अधिक 10 50. बरोबर आहे, 40 अधिक 10 हे 50 लिटर मिश्रण आहे. ह्या 50 मध्ये किती लिटर दूध आहे 40 लिटर दूध आहे. बरोबर आहे, ह्या 50 लिटर मिश्रणात 40 लिटर दूध आहे म्हणजे इथे किती 4:5 प्रमाण आहे दूध आणि पाण्याचं. बरोबर आहे, दूध आणि पाण्याचं प्रमाण. बरोबर, एकूण मिश्रणात इथे 40 लिटर दूध आहे आणि हे दुसरं मिश्रण आहे 60 लिटर. त्याच्यामध्ये 20 लिटर काय केलेलं आहे पाणी टाकलेले आहे, म्हणजे एकूण 80 लिटरचं मिश्रण आहे. या 80 लिटर मध्ये 60 लिटर दूध आहे. 80 लिटर मध्ये 60 लिटर दूध आहे. मग इथे किती राहतं, या शून्याला शून्य गेला, 2×6 2×4 8 3:4 प्रमाण आहे. लक्षात येते, तिथे संपूर्ण मिश्रणात दुधाचं प्रमाण 3:4 आणि इथे 4:5. आता दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर किती? आता पाहायचे इकडे 4:5 आणि 3:4 ह्या दोन्ही मिश्रणात. आता हे अशा पद्धतीने 4:5 भागिले 3:4. आता भागिले म्हणजेच उलटून गुणले होतं, म्हणजे 4:5 गुणुले
4 3 भागिले म्हणजे उलटून गुणवले होणार, हे 4 वर जाणार आणि खाली 3 येणार. आता राहतात का इथे, इथे काटछाट कुठेच होत नाहीये, जिथे कट होईल तिथे घालवायचं गुणाकार असला तर. मग 4 चौक 16 आणि 5 त्रिक 15 म्हणजे 16 15. तयार होणाऱ्या नवीन मिश्रणात दुधाचे गुणोत्तर किती येणार आहे, 16 15. 16 15 ऑप्शन नंबर 1. अशा पद्धतीचं आपल्याला करायचंय. लक्षात येते. सुरुवातीला काय केलं, 40 लिटर दूध आहे, त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी टाकलेले, मग 40 अधिक 10 50 केलं. मग 50 लिटर मिश्रणात दुधाचे किती आहे, 40 लिटर. 50 पैकी 40 म्हणजे 4:5 प्रमाण आलं. त्याच्यानंतर दुसरं किती, 60 लिटरचं दूध आहे आणि त्याच्यात 20 लिटर पाणी मिसळले. 60 अधिक 20 80 लिटरचं मिश्रण झालं. मग 80 लिटर मध्ये 60 लिटर दूध आहे म्हटल्यानंतर 60 भागिले 80 म्हणजे 3:4 येते. आता दोन्ही मिश्रण एकत्र केलं, 4:5 आणि 3:4चं गुणोत्तर. मग 4:5 भागिले 3:4 अशा पद्धतीने लिहिलं जातं. हे भागिले म्हणजेच उलटून गुणुले असतं, म्हणजे छेदाच्या ठिकाणी अंश जातो आणि अंशाच्या ठिकाणी छेद जातो. 4 भागिले 5 गुणुले 4 भागिले 3. इथे काटछाट होत नाही. 4 चौक 16 आणि 5 त्रिक 15. 16 15. ओके, अशा पद्धतीचं ते गणित होतं. पुढे जाऊयात. हे संपूर्णपणे आपण एक्झाम ओरिएंटेडच घेतोय. आलं लक्षामध्ये, जे एक्झामला प्रॉब्लेम येतात त्याच हिशोबाने आपण घेतोय. आता हा शेवटचा प्रॉब्लेम, ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:3 आहे, ए आणि बी. आता हे दोन्ही पद्धतीने सोडवता येतं. इथे लिहायचं ए चा पगार, ए चा पगार किती 5x आणि बी चा पगार, बी चा पगार 3x. लक्षात आलं. ए आणि बी च्या पगाराचं गुणोत्तर 5:3 आणि खर्चाचे गुणोत्तर हे 3:2 आहे बरं का, इथे 3:2 आहे. जर प्रत्येकाची बचत 800 रुपये बचत असेल तर ए चा पगार किती. आता एक लक्ष द्यायचं, मग काही ठिकाणी इथं खर्चाचे गुणोत्तर काय, ए चा खर्च 3y आणि बी चा खर्च 2y अशा पद्धतीने. मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन, 2 समीकरण तयार होणार, ते जास्त लेंदी होणार, अख्खं पेज भरणार. त्याच्यापेक्षा हे जर आपण 5x केलं आणि त्याच्यातनं प्रत्येकाची बचत 800 रुपये, 5x वजा 800 म्हणजे काय येणार आहे तुमचा, खर्चात पगारातनं जर बचत वजा केली तर तुमचा खर्च राहणार आहे, किंवा तुमच्या पगारातनं खर्च वजा केला तर बचत राहते. कशाही पद्धतीने, ह्या पद्धतीने सोपं जाईल. आता हे ए च झालं 5x वजा 800. आपण काय केली, त्याची बचत वजा केली आणि ह्या 3x मधनं 800, ह्याची पण बचत 800चे. 5x वजा 800 भागिले 3x वजा 800 इज इक्वल टू, आता गुणोत्तर किती येते 3:2. लक्षात आलं. अशा पद्धतीने करायचे आणि ए चा पगार आपल्याला काढायचे, एक्स ची व्हॅल्यू काढायची. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्या 2 ने इथे गुणायचे, 5x वजा 800 ला इज इक्वल टू ह्या 3 ने 3x वजा 800. ओके, हे थोडं सोपं जाते अशा पद्धतीने. आता हे 5 दुणे 10, 10x वजा 8 दुणे 16, 1600, 3 त्रिक 9x, 8 त्रिक 24, 2400. आता इथे 10x वजा 9x इज इक्वल टू वजा 2400 आणि हे अधिक 1600, अधिक 1600. या 10तनं 9 गेले, राहतात फक्त x. इथे वर लिहूयात आपण x. आणि ह्या 2400 मधनं हे वजाच होणार आणि वजाचं चिन्ह राहणार, पण पगार वगैरे काय वजामध्ये नसतो, ते निग्लेक्ट करायचं, जे मायनस चिन्ह. ह्या 2400 मधनं 1600 गेले, राहतात किती 800 वजा 800, ते निग्लेक्ट करायचं, म्हणजे x इज इक्वल टू 800 पकडायचं फक्त. आता आपल्याला ए चा पगार किती विचारलेला आहे, आपण इथे 5x मांडलेला आहे. मग ए चा पगार 5x म्हणजे 5 गुणुले 800, 8 पंचे 40 आणि हे 2 शून्य, 4000 रुपये. ए चा पगार 4000 रुपये. ऑप्शन नंबर 3. जर बी चा विचारला असता तर 3 गुणुले 800 2400 आला असतं. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं.
ओके, कशाही पद्धतीने जरी घेतलं असतं तुम्ही तरी उत्तर तेच आलं असतं. फक्त इथे लक्षात ठेवायचं, पगार हा कधी मायनस मध्ये नसतो, एवढं लक्षात ठेवायचंय. जिथं जिथं मायनस आलंय तिथं निग्लेक्ट करायचं. अशा पद्धतीने हे 5 प्रॉब्लेम आपलं मॅथ्स P2P मध्ये आपण घेतलेले आहोत. आणि इथून पुढचे जे आपले आखाडा टेस्ट सिरीज असेल किंवा आता ग्रुप बी आणि सी साठी मेन्सचं असेल, अतिशय दर्जेदार सायंटिफिकली डिझाईन केलेली टेस्ट सिरीज आहे आपली. तर त्याचं आपण अंदाज घ्यायचा, मार्केटमधली टेस्ट सिरीज, आपली टेस्ट सिरीज आणि कशा पद्धतीने आपल्याला फायदा होते. आपले इथून मागचे क्वेश्चन पाहिले तर ॲज इट इज पडलेले क्वेश्चन आहेत मॅथ्सचे. ओके, तर त्याच्या अनुषंगाने, कारण त्याच्या मागे तेवढी प्रॅक्टिस असते, तेवढी पुस्तके, रेफरन्स सोर्सेस चाललेले असतात, आयोगाचे PYQ त्याच्या अनुषंगाने काढलेले असतात आपण क्वेश्चन. निश्चितच भरपूर जणांना फायदा झालेला आहे, आपल्यालाही निश्चितच होईल. त्यामुळे त्याचा विचार करायचा आहे आणि MPSC एक्झाम मंत्र सदैव आपल्या कायम आपल्या पाठीशी. आणि तुम्हाला जे हवंय, जशा पद्धतीची टेस्ट सिरीज हवी त्या पद्धतीची आपण काढण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, तर खूप खूप शुभेच्छा आणि इथे थांबतो. थँक्यू.